तुम्ही एक वर्किंग वुमन आहात का? रोज तुम्हाला ऑफिसला जायचं असतं आणि सकाळी तुम्ही जेव्हा तयारी करत असता, तेव्हा तुमच्या लक्षात येतं, अरे, आता आपले केस खूपच गळायला लागलेले आहेत. कंगवा डोक्यात घातला, केसामध्ये घातला, की तो केसाने भरूनच बाहेर येतो. केस खाली पडलेले असतात. एवढंच नाही, तुम्ही ऑफिसमध्ये जाता, तेव्हा तुमच्या खुर्चीला सुद्धा केस चिकटलेले असतात. अशी तुमची कंडिशन होते का? हा असा जो हेअरफॉल होतोय, याचं काय कारण असेल असा तुम्हाला प्रश्न पडतोय. आणि हा हेअरफॉल असाच चालू राहिला तर एक दिवशी मला टक्कल पडेल की काय अशी तुम्हाला भीती सुद्धा वाटते. घाबरून जाऊ नका. तुमचा हा जो हेअरफॉल आहे याचं ॲक्च्युली कारण काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुम्ही सुद्धा वर्किंग वुमन असाल, ऑफिसमध्ये रोज जात असाल, तुमच्या वर्कप्लेसमध्ये रोज जात असाल आणि तुम्हाला हेअरफॉल होत असेल, तर त्याचं मूळ कारण काय आहे हे आज आपण बघणार आहोत. आणि ते कसं दूर करायचं, त्या कारणामुळे होणारा हेअरफॉल कसा कंट्रोल करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे, तुमची हेअर केअर स्पेशलिस्ट. आता तुम्हाला रोज हेअरफॉल तर होतो आहे. कंगव्यात केस येत आहेत, खाली पडत आहेत, तुमच्या खुर्चीवर केस असतात. पण इथे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. हा जो हेअरफॉल तुम्हाला सुरू झालेला आहे, या दरम्यान तुम्हाला काही डेडलाईन्स कंप्लीट करायच्या होत्या का? काही असे प्रोजेक्ट्स होते की ज्याचं वर्कलोड तुम्हाला खूप जास्त आलं होतं, किंवा एखादी अशी स्ट्रेसफुल मीटिंग तुम्ही अटेंड केली आणि त्याच्यानंतर तुमचा हेअरफॉल व्हायला लागला. सहज तुम्ही केसांमध्ये हात फिरवलात आणि हातामध्ये बरेचसे केस आले आणि तुम्ही शॉक झालात. अशी कंडिशन आहे का? असं असेल तर तुमचा जो हा हेअरफॉल होतो आहे याचं कारण स्ट्रेस आहे. तुमच्या वर्कमुळे, तुमच्या वर्कलोडमुळे तुम्हाला स्ट्रेस होतो आहे आणि त्याचा परिणाम म्हणून तुमचे केस गळत आहेत. ॲक्च्युली स्ट्रेसमुळे केस का बरं गळतात? जेव्हा एखाद्याला स्ट्रेस होतो तेव्हा त्या स्ट्रेसमुळे ज्या ब्लड कॅपिलरीज असतात की ज्यामधून ब्लड आपल्या केसांच्या मुळांना न्यूट्रिशन पोचवत असतं, ब्लडच्याद्वारे केसांच्या मुळांना न्यूट्रिशन जे पोचत असतं हे कमी होतं. कारण स्ट्रेसमुळे त्या ब्लड कॅपिलरीज छोट्या होतात, बारीक होतात. जसा एखादा पाण्याचा पाईप असतो, तो जर मोडला, तो असा हाताने मोडला तर जो पाण्याचा फ्लो आहे तो कमी होणार, तेवढं पाणी बाहेर येणार नाही. अगदी तसंच होतं आपल्या ब्लड कॅपिलरीजचं. स्ट्रेसमुळे तेवढा ब्लड फ्लो स्कॅल्पपर्यंत, केसांच्या मुळापर्यंत पोचवू शकत नाहीत आणि मग केसांच्या मुळांना जेवढं मिळावं तेवढं न्यूट्रिशन मिळत नाही. आणि अर्थातच न्यूट्रिशन कमी मिळाल्यामुळे केसांची मुळं वीक होतात आणि मग हेअरफॉल सुरू होतं. तर असं हे रिलेशन आहे स्ट्रेस आणि हेअरफॉलमध्ये. स्ट्रेसचं कारण आता ऑफिस आहे. ऑफिसमध्ये बॉस असेल, कलिग्स असतील, वर्क प्रेशर असेल, डेडलाईन्स असतील. याच्यावर तर तुम्ही कंट्रोल करू शकणार नाही, ते तर तिथेच असणार आहे. पण तुम्ही तुमच्या स्ट्रेसवर मात्र कंट्रोल करू शकता. स्ट्रेसवर कसा कंट्रोल करायचा हे मी आता तुम्हाला सांगणारच आहे. ॲक्च्युली इथे होतं काय की जेव्हा हेअरफॉल व्हायला लागतो तेव्हा पहिला प्रश्न असतो, मी केसांना काय लावू? बरेचसे एक्सपेन्सिव्ह प्रॉडक्ट्स लावल्या जातात. ऑइल्स असतात, शॅम्पूज असतात. काही शॅम्पूज वगैरे इम्पोर्ट केल्या जातात. इंटरनॅशनल क्वालिटीजचे शॅम्पू वापरल्या जातात किंवा यूट्यूबवर बघून वेगळ्या वेगळ्या होम रेमेडीज केल्या जातात. पण स्ट्रेसमुळे होणाऱ्या हेअरफॉलवर या कशाचाच परिणाम होत नाही. हेअरफॉल आहे तिथेच असतो कारण स्ट्रेस आहे तिथेच असतो. मग या स्ट्रेसचं काय करायचं? तुम्हाला जसा स्ट्रेसमुळे हेअरफॉल होतोय तसाच माझ्या बऱ्याचशा क्लायंट्सना हेअरफॉल होत असतो. एक अशीच क्लायंट माझ्याकडे आली होती. तिला सुद्धा वर्क प्रेशरमुळे हेअरफॉल होत होता आणि तिचं म्हणणं असं होतं की मला ऑफिसमध्ये प्रेझेंटेबल दिसायचं असतं. हे असे केस घेऊन मी ऑफिसमध्ये जाऊ शकत नाही. या केसांमुळे मला आणखी स्ट्रेस होतो. या माझ्या केसांच्या कंडिशनमुळे माझा स्ट्रेस आणखी वाढला आहे. हे अगदी बरोबरच आहे. स्ट्रेसमुळे हेअरफॉल होतो आणि हेअरफॉल होतो म्हणून आणखी स्ट्रेस वाढतो. हे सायकल चालू राहतं आणि हे सायकल ब्रेक झालं पाहिजे. तिला जो काही स्ट्रेस होता हा वर्क प्रेशरमुळे होता, बॉसमुळे होता, डेडलाईन्समुळे होता आणि हेअरफॉल होत होता.
तिने बऱ्याच रेमेडीज केल्या, बऱ्याच गोष्टी केल्या, पण हेअरफॉल काही कंट्रोल होत नव्हता. आणि मग तिने स्ट्रेसवर काम करायचं ठरवलं. आणि जेव्हा तिने तिच्या स्ट्रेसवर कंट्रोल घेतला तेव्हा स्ट्रेसमुळे होणारा हेअरफॉल सुद्धा तिच्या कंट्रोलमध्ये आला आणि हेअरफॉल जो आहे हा कंट्रोल झाला आणि ती खूपच खुश झाली. याचा बेनिफिट एक आणखी झाला की तिचं लक्ष कामामध्ये आणखी चांगलं वाढलं. कारण केसांमुळे होणारा स्ट्रेस, हेअरफॉलमुळे होणारा स्ट्रेस तिचा कमी झाला आणि ती तिच्या कामामध्ये जास्त चांगल्या प्रकारे फोकस करू लागली. हेअरफॉल होत नाहीये, आता आपण चांगले दिसतोय, प्रेझेंटेबल दिसतोय, या गोष्टीचा तिला खूप आनंद होत होता आणि यामुळे तिचा हेअरफॉल आणखीच कमी झाला. त्याचा रिझल्ट जो होता तो आणखीच चांगला आला. तुम्हाला सुद्धा असाच हेअरफॉल होत असेल, जेव्हा तुम्हाला ऑफिसमध्ये स्ट्रेस फील होतो, जेव्हा डेडलाईन्स असतात किंवा बॉसबरोबर काही प्रॉब्लेम्स होतात किंवा काही स्ट्रेसफुल मीटिंग्स असतात, तेव्हा तुम्हाला हेअरफॉल सुरू होतो, असं जर तुम्ही नोटीस केलं असेल आणि हा स्ट्रेसमुळे होणारा हेअरफॉल तुम्हाला कंट्रोल करायचा आहे असं तुम्ही डिसाईड केलं असेल, तर तुम्ही मला स्ट्रेस असा व्हॉट्सअप मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक फोन नंबर दिला आहे, त्या फोन नंबरवर स्ट्रेस असा व्हॉट्सअप मेसेज करा. त्या व्हॉट्सअप मेसेजला रिस्पॉन्ड केल्या जाईल आणि तुमचा स्ट्रेस तुम्हीच कंट्रोल करू शकाल. कारण हा स्ट्रेस पुढे सुद्धा कधी ना कधी तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. ऑफिसमधला स्ट्रेस हा मध्ये मध्ये येतच राहणार आहे, पण तो कसा कंट्रोल करायचा, स्ट्रेस असताना सुद्धा कामावर कसं फोकस करायचा आणि हेअरफॉल कंट्रोल कसा करायचा, हे टेक्निक काय आहे हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो स्ट्रेसमुळे होणारा हेअरफॉल आत्ताच कंट्रोल करा. आणखी वेळ घालवू नका आणि आणखी केस गमावू नका, उशीर करू नका. आत्ताच स्ट्रेस असा व्हॉट्सअप मेसेज करा आणि हेअरफॉलसाठी पहिलं पाऊल उचला. सगळे चांगले प्रॉडक्ट्स वापरून सुद्धा, होम रेमेडीज करून सुद्धा हेअरफॉल कंट्रोल का होत नाही आहे हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. इथे तुमच्या हेअरफॉलचं कारण बाकी काही नसून तुमचा ऑफिसचा स्ट्रेस आहे आणि आता तुम्ही तो तुमच्या कंट्रोलमध्ये घ्यायचा आहे. आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल होता. हे कारण बहुतेक तुम्ही मिस केलं होतं आणि आता तुमच्या हे लक्षात आलं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये, तुमच्या कलिग्समध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना हेअरफॉलचा प्रॉब्लेम आहे. आणि या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा. बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे पुढे येणारे हेअरकेअरचे व्हिडिओज तुम्हाला वेळेवर बघता येतील. पुन्हा भेटूया अशाच एका हेअरकेअर व्हिडिओमध्ये. थँक्यू.